Good morning everyone. Welcome to semester 6. I am PK Bosle, Department of Chemistry. Today I explain classification of polymers. Paper number 16. First lecture ला पार्ट बघितला होता what is polymers and their types. Polymer means synthetic polymer are those which are human made polymers. Polymers are those which consist of repeated structure units known as monomers. Let us see the diagram. Individual part of monomers, their reaction of polymerization to obtain polymers chain. For example, द्यायचं झालं तर मोनोमर इंडिव्हिज्युअल पार्ट कधी मोत्याची माळ घेतली तर त्यात एक सेपरेट मोती असेल, तो काय असेल मोनोमर्स. तो बाइंड केल्यानंतर जी माळ तयार होते ती चेन तयार असेल, ती कशाची असेल तर पॉलिमर चेन असेल. ओके. पॉलिमरचे टाईप कुठले होते तर होमोपॉलिमर्स आणि कोपॉलिमर्स. होमोपॉलिमरमध्ये synthesize form only one kind of monomers is called as a homopolymers, and copolymers have two type of monomers. Two different type of monomers is called as a copolymers. इथपर्यंतचा पार्ट इंट्रोडक्शन इन डिटेल फर्स्ट लेक्चरला एक्सप्लेन केलेला आहे. बघितलं नसेल फर्स्ट लेक्चर तर ते बघा, अंडरस्टँड होईल. ओके. Next part, classification of polymer. Classification of polymers have different types based on the origin, based on a composition, based on a method of preparation, and based on a general physical properties and based on a structure. यामध्ये 3 टाइप्स एक्सप्लेन फर्स्ट लेक्चरला झालेत. बेस्ड ऑन द ओरिजिन, बेस्ड ऑन द कॉम्पोजिशन, बेस्ड ऑन मेथड ऑफ प्रिपरेशन. हा पार्ट फर्स्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. यामध्ये बेस्ड ऑन द ओरिजिन किंवा बेस्ड ऑन द कॉम्पोजिशन, बेस्ड ऑन मेथड ऑफ प्रिपरेशन हे सिंथेटिक पॉलिमर्स कोणत्या ठिकाणी ऑप्टेन होतात हे एक्सप्लेन केलेलं आहे. यानंतरचा पार्ट होता तो बेस्ड ऑन द जनरल फिजिकल प्रॉपर्टीज अँड बेस्ड ऑन द स्ट्रक्चर. हे दोन्ही पार्ट्स टुडे एक्सप्लेन. नाव 4 type of classification of polymer based on a general physical properties. On the basis of polymers are grouped into 3 types. First type elastomers, second types thermoplastic, and third types thermosettings. First type elastomers, it is a general term used to describe rubber or rubber like polymer. Elastomer can be defined as polymer having a high degree of elasticity. It can be greatly deformed by applying stretching force. Elastomer is generally used for a describe rubber or rubber-like polymers. Okay. Elastomer can be defined as a polymer having a high degree of elasticity. यामध्ये असणारे आहेत इलास्टोमर्स कसे आहेत तर हाय डिग्री ऑफ इलॅस्टिसिटी, आणि इट कॅन बी ग्रेटली डिफॉर्म बाय अप्लाइंग स्ट्रेचिंग फोर्स. याच्यावरती काय होतं, ह्या पॉलिमर्समध्ये अप्लाय स्ट्रेचिंग फोर्स होतो आणि तो फोर्स रिमूव्ह केला रिगेन अगेन इट्स ओरिजिनल फॉर्म. दी फोर्स रिमूव्ह इट रिगेन्स इट ओरिजिनल फॉर्म. तो फोर्स रिमूव्ह केला त्या इलॅस्टोमरवरून तर ते आहे त्या पोझिशनला, आहे त्या कंडिशनला फॉर्म ऑफ 10मध्ये आपल्याला काय होतं इलॅस्टोमर्स मिळतो. ओके. इन अ जनरल दीज इलॅस्टोमर्स डू नॉट कंटेन हायली पोलार ग्रुप्स और साइट्स फ्रॉम द हायड्रोजन बॉन्डिंग. इलॅस्टोमर्स डू नॉट कंटेन हायली पोलार ग्रुप और साइट्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. In an unstretched condition, the polymer chains are not properly oriented, so is called as a amorphous form. Unstretched of condition polymers chains are not properly oriented is called as a amorphous form. Unstretched of the polymers आहे ते ओरिएंटेड फॉर्म म्हणजे नंतर आहे त्या कंडिशनला येत नाही, त्या अशा अनस्ट्रेच्ड पॉलिमर्सला काय म्हणलं आहे तर अमॉर्फस पॉलिमर. बट स्ट्रेचिंग दी पॉलिमर चेंज प्रॉपरली ओरिएंटेड पोझिशन
अँड ॲक्वायर दिस क्रिस्टलाइन कॅरेक्टर. स्ट्रेच्ड पॉलिमर चेनचे कॅरेक्टर्स काय आहेत तर क्रिस्टलाइन, आणि अनस्ट्रेच्ड पॉलिमर चेनचे कॅरेक्टर्स काय आहेत तर अमॉर्फस. अँड दिस पॉलिमर चेन आर हेल्ड टुगेदर बाय weak intermolecular force and it can be easily overcome. या पॉलिमर चेन इलास्टोमर्समध्ये weak enter the molecular force and they easily overcome. A few cross-link between the chains help the polymer to regain its origin position. That is the elastomer structure. क्रॉस लिंकिंग चेन आहेत इलास्टोमर स्ट्रक्चरमध्ये. अँड रिगेन इट्स ओरिजिन पोझिशन आहे, त्या ओरिजिनल पोझिशनला नंतर हे इलास्टोमरचं स्ट्रक्चर तयार होतं. ओके, इलास्टोमरचा पार्ट इथंपर्यंत एक्सप्लेन केलेला आहे इन डिटेल. नेक्स्ट पार्ट थर्मोप्लास्टिक. They are the polymers which soften on heating and steeping on cooling. फॉर एक्झाम्पल इलास्टोमरचे द्यायचे झालेच जनरल, तर इलास्टोमरमध्ये मेडिकल ट्यूब्स काही एक्झाम्पल येतात. त्याचबरोबर बलून्स, पॉलियुरेथिन्स यूज इन इंडस्ट्रियल टेक्सटाईल इंडस्ट्री, रेनकोट्स, इवन पेन्सिल, इरेझर्स, असे हे एक्झाम्पल आहेत कशामध्ये इलास्टोमर्समध्ये. ओके, नेक्स्ट पार्ट कोणता होता तर थर्मोप्लास्टिक. दे आर दी पॉलिमर्स विच सॉफ्टन ऑन हिटिंग अँड स्टिपिंग ऑन कूलिंग. इन अ सॉफ्टन स्टेट दे आर बी एक्सट्रुडेड और मोल्टेड टू एनी शेप अँड विच रिटेन ऑन कूलिंग. थर्मोप्लास्टिकमध्ये असे मटेरियल्स आहेत की त्यांच्यावरती हिटिंग पोझिशन केली आणि ते स्टिपन ऑन कूलिंग आहे असे ताटक असे मटेरियल्स राहतात कूलिंग पोझिशनला थंड झाल्यानंतर, आणि त्याच्यावरती परत प्रक्रिया केली, मॉल्टेड केले, त्यावेळेस तुम्हाला हवे ते शेप देता येतात. नंतर रिटर्न्स त्याच्यावरती वारंवार प्रक्रिया केली तर तुम्हाला नंतर कोणत्या शेप द्यायचे आहेत किंवा कोणते आकार द्यायचे आहेत असे सगळे तयार होतात. कशामध्ये थर्मोप्लास्टिक मटेरियल्समध्ये. अँड दिस प्रोसेस इज अ हिटिंग, शेपिंग अँड रिटेनिंग दी शेप ऑन अ कूलिंग, अँड दिस प्रॉपर्टी व्हॅल्युएबल फॉर रिसायकलिंग ऑफ प्लास्टिक. Retaining the shape on cooling can be repeated by thermoplastics several times and without decomposition or changes in a chemical composition of the polymer. And this property valuable for recycling of plastic. या ठिकाणी तुम्ही जेव्हा रिपीटेड बाय प्रोसेस करत असेल त्यावेळेस सेव्हरल टाईमला तुम्हाला ती कोणत्याही टायमाला प्रोसिजर होईल, परंतु केमिकल चेंजेस यामध्ये होणार नाहीत किंवा डिकम्पोजिशन होणार नाही. दी इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर स्ट्रॉंगर दॅन इलॅस्टोमर्स. इलॅस्टोमर्समध्ये अट्रॅक्शन फोर्स कसा होता तर वीक होता इंटरमोलिक्युलर, अँड थर्मोप्लास्टिकमध्ये दी इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आर स्ट्रॉंगर दॅन दी इलॅस्टोमर्स. So heating is needed to soften them. The polymer chains are practically not cross-linked, are in a haphazard manner. ज्या ठिकाणी पॉलिमर चेन्स ही क्रॉस लिंक नाही किंवा एका व्यवस्थित ठिकाणी एका व्यवस्थित तयार असे होतात चेन्स पॉलिमरचे, पण क्रॉस लिंक नाहीत. डायग्राममध्ये दाखवलं आहे बघा. थर्मोप्लास्टिक ब्रांच अशा वेगवेगळ्या आहेत त्यांच्या, परंतु ते क्रॉसलिंकमध्ये नाही. इलॅस्टोमरमध्ये कसे क्रॉसलिंकचे डायग्राम होती, परंतु थर्मोप्लास्टिकमध्ये हे कसे क्रॉसलिंक डायग्राम नाही. दे आर दी हेल्ड टुगेदर बाय वीक वॉन्डरवॉल फोर्स अँड सो दी चेन्स कॅन स्लाइड ओव्हर वन अनादर ऑन अ हिटिंग. थर्मोप्लास्टिकमध्ये कशी रिपीटेड प्रोसेस होते, त्याचबरोबर तुम्हाला हवे ते शेप्स देता येतात. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर थर्मोप्लास्टिकचे
nylon, Teflon, acrylic, polyester, and these materials wide variety manufacturing the product from clothing and non-stick cookware to carpets and laboratory equipment. Okay, next part, thermosetting. They are the polymers which change to an infusible and insoluble mass on heating. These polymers are normally made from relatively low molecular mass semi-fuel polymers which on heating in a mold form extensive cross-linking between different polymer chain forming three-dimensional network to become insoluble and hard mass. Okay, thermosetting, they are polymers which change in infusible and insoluble mass on heating. हिटिंग ज्यावेळेस दिला असेल ह्या थर्मोस्टॅटिंगच्या मटेरियलला त्यावेळेस त्याच्यामध्ये काही चेंज इनफ्युजिबल आणि इनसोल्युबल मास याच्यावरती काही चेंज होत नाही. चेंजेस इनसोल्युबल मास ऑन इनफ्युजिबल. these are polymers are normally made from relatively low molecular mass semi-fuel and polymers which on heating in a mold form extensive cross-linking between different polymer chains forming three-dimensional network to become insoluble and hard mass. Okay, याच्यामध्ये काय होते, दी पॉलिमर चेंज विथ चेंजेस इन इनफ्युजिबल आणि इनसोल्युबल मास ऑन हिटिंग. म्हणजे यामधल्या मटेरियलला जेव्हा तुम्ही हिटिंग द्याल त्यावेळेस आहे असं रिपीटेड प्रोसेसमध्ये तुम्हाला ते मटेरियल मिळत नाही, वेगळेच त्याच्यामध्ये चेंजेस होतात. तर काय तर सॉलिड फॉर्ममध्ये मटेरियल्स असेल त्याला हिटिंग दिली असेल तर तो परत नंतर रिपीट तुम्हाला आहे असं सॉलिडमध्येच तो मटेरियल भेटेल किंवा त्याच्यावरती आहे तुम्हाला जे ठराविक शेप द्यायचा आहे किंवा साईज द्यायची आहे तर त्यामध्ये होत नाही, कारण की केमिकली त्यामध्ये चेंजेस होतात. लिक्विड फॉर्ममध्ये तो मटेरियल एकतर होईल किंवा लिक्विड फॉर्ममधलं आपल्याला मटेरियल्स असतील. प्लास्टिकमध्ये बघितलं होतं की जे मटेरियलवरती हार्डनिंग किंवा सॉफ्टनिंग कुलिंग दिला असेल तुम्हाला हवे ते शेप्स देऊन ते मटेरियल परत रिपीट तयार करता येत होतं, किंवा इलॅस्टोमर्समध्ये फोर्स काढून घेतला तर तो आहे असा इलॅस्टोमरचे मटेरियल्स तयार होत होते. तसे ह्या ठिकाणी होत नाही आहे. डिफरंट पॉलिमर चेन्स तयार होते आणि ती कशी थ्री-डायमेन्शनल नेटवर्क टू बिकम इनसोल्युबल अँड hard mass. This thermosetting material become permanently hard when heated above critical temperature and will not be softened on heating. या ठिकाणी कितीही टेम्परेचर दिलं क्रिटिकल असं ठराविक गंभीर जास्तीत जास्त दिलं तरीही नॉट सॉफ्टन अगेन ऑन रिहीटिंग. म्हणजे परत ते सॉफ्ट किंवा रिहीटिंग केली तरी ते सॉफ्ट काही होत नाही, बिकॉज दे अंडरगो सम केमिकल चेंजेस ऑन हिटिंग अँड कन्वर्ट इन टू इनसोल्युबल मास, सो दे कॅन बी ट्रिएटेड ओनली वन्स अँड मॉल्टेड. म्हणजे एकदाच तुम्ही ते काय मॉल्टेड करून प्रक्रिया करून जे तयार केलेलं असेल मटेरियल्स तेच राहतं. नंतर तुम्ही जे रिपीट प्रोसिजर करायला गेला तर ते आहे हे सुरुवातीचंही बनत नाही, वेगळंच तयार होतं. आणि याची थर्मोसेटिंगची डायग्रॅम लेटसी क्रॉसिंग दी पॉईंट्स दाखवले आहेत. क्रॉसिंग पॉईंट होतात म्हणजे सुरुवातीला तुमची चेन असेल ती हिटिंग केल्यानंतर काय होईल क्रॉसिंग पॉईंटमध्ये भेटेल किंवा नेटवर्क फॉर्ममध्ये डायमेन्शन ऑफ नेटवर्क फॉर्ममध्ये तयार होतो थर्मोसेटिंगचे मटेरियल्स. फॉर एक्झाम्पल पॉलियुरिथीन आणि इपॉक्सी रेझिन्स. Classification of polymers. 5th point, based on the structure. Types of polymers: linear, branch, cross-linked, network. A polymer is said to be linear if has only two end residue per molecule. But many types of the can be branched or joined together by cross-links or both. And more extensive cross-linking may lead to the formation of 3D dimensional cross-linked polymer, also called as a network polymers. Linear polymers has a only two end residue per molecule.
लिनियर पॉलिमरची डायग्राम नोट केली आहे. यामध्ये काय पॉलिमर इज सेड टू बी लिनियर, इट हॅज ओनली 2 एंड रेसिड्यू पर मोलिक्यूल. ब्रांच्ड पॉलिमर्स many times they are branched or joined together by cross links or both. क्रॉस लिंकची डायग्राम आहे. आणि क्रॉस लिंकडलाच काय 3D डायमेन्शनल क्रॉस लिंक्ड पॉलिमर म्हणजेच काय आहेत तर नेटवर्क पॉलिमर आहेत. लेट अस सी दी डायग्राम. लिनियर, ब्रांच्ड, क्रॉस लिंक्ड अँड नेटवर्क. Important multiple choice question discuss with a font. 1 number of multiple choice. In the unstretched form, rubber exists in a dash dash. Network, linear, crystalline and amorphous. Unstretched rubber. Explain to first type of based on the general physical property मध्ये फर्स्ट टाईप इलॅस्टोमर एक्सप्लेन केला होता. त्यामध्ये अनस्ट्रेच्ड अँड स्ट्रेच्ड रबर बघितले होते. अनस्ट्रेच्ड रबरचं कॅरेक्टर्स काय होतं तर ओरिएंटेड फॉर्ममध्ये तो पॉलिमर्स येत नाहीत, त्यालाच काय म्हटलं होतं ॲमॉर्फस. अँड स्ट्रेच्ड पॉलिमर्स चेंज ओरिएंटेड फॉर्म, इट इज कॉल्ड ॲज अ क्रिस्टलाइन. इथं कोणता विचारला आहे तर इन दी अनस्ट्रेच्ड फॉर्म रबर एक्झिस्ट इन अ डॅश डॅश. आन्सर काय असेल ऑप्शन नंबर डी. ओके, आन्सरमध्ये चुकून माझ्याकडून सी ऑप्शन नोट झाला आहे, पण आन्सर याचं काय आहे तर ऑप्शन नंबर डी आहे. ओके. सेकंड, दी पॉलिमर्स विच सॉफ्टन ऑन हीटिंग अँड हार्डनिंग ऑन अ कूलिंग इज कॉल्ड ॲज डॅश डॅश डॅश. The polymer which is softening on a heating and hardening on a cooling is called as a thermoplastic. आन्सर असेल. इलॅस्टोमरमध्ये काय स्ट्रेचिंग ऑफ फोर्स आपण दिला आहे. थर्मोसेटिंगमध्ये सॉफ्टन ऑन अ हिटिंग आणि हार्डनिंग ऑन अ कूलिंग नाही, तर एक ठराविक क्रिटिकल टेम्परेचर दिलं जातं आणि त्याचबरोबर परमनंटली हार्ड हिटिंग तिथं होत नाही आहे. त्याचबरोबर केमिकल चेंजेस होतात. त्यामुळे जे आन्सर काय असेल तर थर्मोसेटिंग नसून काय असणार आहे थर्मोप्लास्टिक असेल. थर्ड नंबर मल्टिपल चॉईस. द पॉलिमेरिक मटेरियल विच बिकम परमनंटली हार्ड ऑन हीटिंग ॲट अ क्रिटिकल टेम्परेचर इज डॅश डॅश. द पॉलिमेरिक मटेरियल विच बिकम परमनंटली हार्ड ऑन हीटिंग ऑन क्रिटिकल टेम्परेचर डॅश डॅश. त्या क्रिटिकल टेम्परेचर कोणत्या ह्याच्यात एक्सप्लेन केलं होतं तर थर्मोसेटिंगमध्ये. थर्मोसेटिंग मटेरियल बिकम परमनंटली हार्ड वेन हीटिंग अबाव दी क्रिटिकल टेम्परेचर अँड विल बी नॉट सॉफ्टन अगेन ऑन अ रिहीटिंग. ओके, एक्झाम्पल याची कोणती होती तर पॉलियुरिथेन आणि इपॉक्सी रेझिन होते. ह्या थर्ड नंबरचा आन्सर काय आहे तर सी थर्मोसेटिंग. फर्स्ट मल्टिपल चॉईसचा आन्सर आहे डी ॲमॉर्फस. माझ्याकडून चुकून इथं टायपिंगमध्ये मिस्टेक झालेला आहे, सी ऑप्शन आलेला आहे. ओके, इथपर्यंतचा पार्ट आता क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमरचा कंप्लीट झालेला आहे. नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे ॲडिशन ऑफ पॉलिमर, ते नेक्स्ट लेक्चरला बघितला जाईल. ओके, थँक्यू.